विभाताई आल्यात त्याच्या 2 दिवस राहा की हो. अगं मलाही खूप आवडलं असतं, पण पुण्यात ना माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे बघ. आणि पाटीलचं घर म्हणजे माझंच घर आहे, मी येईन ना परत. मी जाते म्हणून रडणारी तू पहिली असेल ना संजू. असं नका ना हो बोलू. अगं मी इथनं चालले आहे, जगातनं जात नाहीये. तुला एक सांगू संजू, काय? पाटील माझा खूप चांगला मित्र आहे. ही इज लाईक माय बेस्ट फ्रेंड. त्याच्या इतका जवळचा मित्र काय मैत्रीण पण नाहीये मला. मैत्रीण काय, रक्ताचे नातेवाईक पण त्याच्या इतके जवळचे नाही आहेत. त्यामुळे मी तुला पाटीलची शपथ घेऊन सांगते, त्याच्या आयुष्यात तुझी जी जागा आहे ना ती दुसरं कोणीच घेऊ शकणार नाही. कोणीच नाही आणि कधीच नाही. नो वन. त्यामुळे प्लीज प्लीज डोंट थिंक अदरवाईज. आमच्या नात्याबद्दल कसली इनसिक्युरिटी ठेवू नकोस प्लीज. अँड यू आर लाईक माय यंगर सिस्टर, अ सिस्टर विच आय नेव्हर हॅड. म्हणजे तू माझ्या लहान बहिणीसारखी आहेस, जी मला कधीच नव्हती. बरं चल, मी निघते. मला हा सगळा इमोशनल ड्रामा जमत नाही. आय एम व्हेरी बॅड ॲट इट. टेक केअर. ओके विभाताई, तुम्ही पण काळजी घ्या. संजू, निघते मी. टेक केअर. तिच्या आयुष्याचा दौर बळकट नाहीये बघ. तिचं आयुष्य कमी आहे ग, थोडंच. विभाताई, नाही म्हणलं व्यवस्थित पोचलात ना हो. हा, तुमची जर्नी हॅपी झाली की नाही तेवढंच विचारायला फोन केलता बघा मी. झाली ना? हा. टायर पंक्चर झालं म्हणजे? अहो विभाताई, असं कसं? विभाताई, अहो पण तुम्ही एवढ्या लांब गाडी चालवायलाच नव्हती पाहिजे ना. आता आंबेगाव पासून पुणे काय जवळ आहे होय? नाही नाही, तुम्ही ड्रायव्हर ठेवायला पाहिजे होता बघा सोबत. बरं, तुम्हाला काही लागलं नाही ना कुठं? तुम्ही ठीक आहे ना? तुम्हाला काही झालं नाहीये ना? हा, अहो तसं नाही, पण हा म्हणजे तुमची तब्येत ठीक आहे म्हणल्यावर मी होते की कूलडाऊन. पण विभाताई, अंबाबाई पावलेच म्हणायची. तुम्ही काळजी घ्या. हा हा हा, अंबाबाई ब्लेस यू. अंबाबाई ब्लेस्ड मामींना? नाही हो विभाताईंना. त्यांना विचारायला फोन केलता मी की तुम्ही नीट पोहोचलात की नाही. लय मोठं इग्न होता होता टळलंय बरं. अंबाबाई पावलीच आहे आपल्याला. तुम्हाला माहिती, त्यांच्या गाडीचं टायर पंक्चर झालतं, ते पण हायवेवर. अगं मग रिलॅक्स, टायर पंक्चर झालंय, फुटलं नाही ना. असं कसं? तुम्हाला सगळ्याच गोष्टी कशा बारक्या बारक्या वाटतात? हा, मामूली गोष्ट आहे होय ती. ऑलमोस्ट मामूलीच गोष्ट आहे ती. होतं असं, रस्त्यात गाडी पंक्चर होते म्हणून तर स्टेपनी असते ना. आणि ती म्हणाली ना तुला, शी इज ॲब्सोल्युटली फाईन. का काळजी करते इतकी? बड़े बड़े देशों में ऐसे टायर पंचर होने जैसी छोटी छोटी बातें होती रहती है. नाही, मला नाही वाटत इतकी मामूली गोष्ट होती ती. कधी पण काय पण सिरियस होऊ शकत होतो. संजू, तू राईचा पहाड करतेस. मी तुम्हाला कधी कुठल्या गोष्टीचा सिरियसनेस समजणारच नाहीये का हो?
तुला समजतो ना, झालं मग. आणि नवरा एवढा दमून भागून घरी आलाय, त्याला फ्रेश वाटावं असं काही करायचं तर जावा तिकडं, मी चहा आणते तुमच्यासाठी. हा आओ पण आओ 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 ऐका की, या इबाताई एरवाळी कशा आहेत? नाही म्हणजे कसं आहे त्यांचं? काय कसं आहे? अहो म्हणजे ते असं ड्रायव्हिंग वगैरे कसं करतात? गाडी चालवतात ना होतं नीट? एकदम विमानच. नाही, चालवते चांगली, आणि गाडी सारखी चालवते. हा चांगलंय. आणि बाकी कशाचा नाद नाही ना? नाही म्हणजे तुमच्यात काय म्हणतात ते ऍडव्हेंचर तसलं काय नाही ना? असता तो आवडी निवडी एखाद्याच्या, म्हणजे असं डोंगरावरून जाऊन उलट्या बिलट्या उड्या मारतायत किंवा ते ट्रेकिंग बिकिंग असलं काय नाहीये ना? नाही, माझ्या माहितीस्तव तरी नाहीच. माहित नाही? असं कसं माहित नाही? अहो तुम्ही बेस्ट फ्रेंड आहात ना त्यांचे. मग आजकाल लोकांना आवडी असतात ना त्याच्या, पण गाडी चालवायची किंवा घोडा चालवायचंय. मग हा, घोडा आहे तिच्याकडे, पण ती चालवती की नाही माहित नाही मला. घोडा आहे का? अयो, इथं लोकांना अडचणी व्हायला लागल्यात राहायला. आणि ठेवतात कुठं त्या? हे तो खबडक वाला घोडा नाही, रिव्हॉल्वर आहे तिच्याकडे. रिव्हॉल्वर होय, म्हणजे बंदूक. म्हणजे खरी बंदूक? हो आओ कुठे गेले? अहो रिव्हॉल्वर म्हणजे खरी खुरी बंदूक आहे ना? अहो पण मग असं कोणी घरात ठेवतोय होय? असला कसला वंगाळनाथ म्हणायचा? वंगाळलात संजू, माझ्या कमरेला एक घोडा आहे, बंदूक आहे. तुमची गोष्ट वेगळी आहे. तुम्ही एसीपी. त्यांनी बरं कशाला ठेवायला पाहिजे बंदूक? ठेवली असेल सेफ्टीसाठी. रात्री बेरात्री कामानिमित्त फिरावं लागतं तिला, आणि मीच मिळवून दिली तिला रिव्हॉल्वर. अहो चुकीचं वागलात तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. अहो बंदूक आहे ती, बंदूक गोळ्या ह्या असल्या दुधारी हत्यार असतात. एखादी उडाली असती म्हणजे. आणि तुम्हाला कसं कळत नाहीये त्यांचं काय? तुला तुझ्या आईच्या रक्ताची शपथ आहे बघ, ती जे सांगेल ना ते कोणाला कळता कामा नाही, त्यांच्याला सुद्धा नाही. एवढंच जर वाटत होतं तर मग एखादा पोलीसच लावायचा ना त्यांच्या सोबत. संजू, तू बरी आहेस ना? हे सगळं सिरियसली बोलतेस की मस्करी चालू आहे? सिरियसली बोलते. अहो कशासाठी? ती विभा 2 दिवस घरात होती, त्यावेळेस तिच्याशी नाही बोललीस, आणि आता ती गेली तर तिच्याबद्दल एन्क्वायरी करतेस. झालंय काय? संजू, एक विचारू? अहो तुम्ही विचारू नका की, सांगा. त्या दिवशी रात्री गच्चीवर विभा आणि मी गप्पा मारत बसलो होतो. तू आलीस. तू थांबावं म्हणून आम्ही बराच फोर्स केला तुला. तू गेल्यानंतर माझ्या डोक्यात काय विचार आला सांगू? काय? तू काहीतरी वेगळा विचार करते ना माझ्याबद्दल आणि विभाबद्दल. काहीतरी वेगळेच विचार येत आहे तुझ्या डोक्यात. जेलस झाली ना त्या दिवशी? तुम्ही काय पण काय बोलताय हो? हा? आणि तुम्ही कोण लागून चालले? शाहरुख खान की अक्षय कुमार?
तुमच्या जिभेला काही हाडबीड आहे का नाही? नसतंय ना. आमची संजू म्हणते आम्हाला असं. हा का? हम्म. मग असायला हवं होतं. ए पण झाले ना त्याला. हे बघा, मला पटलंय आता की तुमचं आणि विभाताईंचं एकदम अस्सल बिनडागी सोन्यासारखं मैत्रीचं नातं आहे. हा, माहितीये मला. असं आपण आत्ता पटलंय ना तुला हे असं. आधी नव्हतं वाटलं. अहो, तुम्ही असं शब्दात पकडणार आहे का मला? हा, बायकोशी असं कोणी वागतंय होय? हे बघा, मी आधीच तुमच्यावर लय कावली. एक तर तुम्ही विभाताईंना बंदूक दिली, त्यात माझ्याशी असं बोलताय. असं कोणी करतं का? मी चिडलीये तुमच्यावर. जावं तिकडे तुम्ही. हे हा रुसवा सोड ना. सोड ना हा बहाना. हा रुसवा घालवण्यासाठी मला काय करावं लागेल आता? जावा तिकडे. जायला थोडी चालू आहे. आई साहेबांचा फोन घरी नाहीत. आहेत की. मग घरातल्या घरात फोन. हा आई साहेब. रणजित, महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. या इकडं. आलोच. अर्जंटली बोलवलंय. काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणे. मी आलोच. हं. अहो, काय तिकडं बघा की. कुठं? तिकडं बघा की. बर. मी नाही रुसलीये तुमच्यावर. माहित होतं मला. आलोच. हो सर, खरंच हो. माझ्या मनात आता तुमच्याबद्दल तसं काय बी नाही बघा. लय लय सॉरी. ऐसे बात हो. हाँ या रणजित, या. येत आहेत दादासाहेब उद्या. फायनली. येस, फायनली. बट आय एम रिअली व्हेरी सरप्राइज रणजित. का? दादासाहेबाचं यावेळेसचं वागणं विचित्र आहे. म्हणजे म्हणजे एरवी कधीही कुठूनही परत येताना कुठल्या फ्लाईटने येणार आहे, फ्लाईट कधी लँड होणार आहे, ते किती तासांनी घरात पोहोचणार आहेत, हे सगळं स्वतःहून आम्हाला सांगायचंय. सॅडली यावेळेस तसं केलेलं नाही त्यांनी. असं नाना आपले बसलेत डेहराडूनच्या फ्लाईटच्या सगळ्या डिटेल्स काढून. कुठली फ्लाईट दिल्लीला येणार आहे, मुंबईला येणार आहे, दादासाहेब कुठल्या फ्लाईटने येतील याचा अंदाज लावत बसलेत ते. आई साहेब, दादासाहेब हे सगळं मॅनेज करतील. तुम्ही का काळजी करता इतकी? रणजित, आमच्या मनात काय चाललंय तुम्हाला समजू शकेल म्हणून बोलवलं आम्ही तुम्हाला. तुम्ही आम्हाला काय सल्ले देताय? आई साहेब, देहरादून ते मुंबई डायरेक्ट फ्लाईट एकच आहे. बर. नाही, मुद्दा तो नाही आहे रणजित. मुद्दा बेजबाबदारपणाचा आहे. दादासाहेब असं कधीच करत नाहीत. सुजितराव तसं वागतातच. एक वेळ तुम्ही तसं वागला असतं तर आम्हाला काही वाटत नसतं. पण दादासाहेब, नो, नेव्हर. अहो पण मी असं कधी वागलोय? रणजित, तुम्ही तुमच्या बायकोला सांगा तुम्हाला रोज 4 बदाम खाऊ घालायला. तुमच्या लग्नानंतर तुम्ही फिरायला गेला होतात, पोचल्याचा फोन केला नव्हतात, आमच्या लक्षात आहे. रणजित, देवदर्शन झालं ना व्यवस्थित?
हो. मग हे सगळं स्वतःहून घरी फोन करून कळवावं असं वाटतं नाही का तुम्हाला? अहो आईसाहेब, मी करणारच होतो फोन, पण तिथे जरा नेटवर्कचा इश्यू होता. अहो आईसाहेब, तिथे नेटवर्क इश्यू होता. हा, इथे इश्यूच आहे दादासाहेबांच्या मला काळात. कल्पना आहे त्याची, पण मला ही सुद्धा खात्री आहे की आमच्या आईसाहेब ते सॉल्व्ह करतील. आईसाहेब, आईसाहेब बसा. आईसाहेब प्लीज बसा, प्लीज. आईसाहेब, मला असं म्हणायचंय की दादासाहेब वहिनींच्या श्राद्धासाठी 2 दिवस म्हणून काशीला गेले. आज बघता बघता 2-2.5 महिने झालेत आले नाही. कदाचित ते त्यांच्या आतल्या शांतीसाठी थांबले असावेत. मला अंदाज आहे की त्या गोष्टीचा तुम्हालाही खूप त्रास झालाय. मी मुद्द्यावर या रणजित. काय आहे सांग. हो, मला असं म्हणायचंय की दादासाहेब आल्यानंतर तुम्ही जरा धीरानं घ्या. ते आल्यावर लगेचच प्रश्नांचा भडीमार करू नका. म्हणजे ते बोलतील, सांगतील तुम्हाला. त्यांना त्यांच्या मर्जीने बोलू द्या. फक्त वेळ घेतील, पण तुम्हाला सांगतील ते. आणि त्यांना नसेलच काही सांगायचं तर काय बोलायचं, किती बोलायचं, कधी बोलायचं ते तुमच्या आईसाहेबांना नीट कळतं. आम्ही काल परवा पानबुंद्यावर आलेली लहान मुलगी नाही. तिला आजही हात धरून इथल्या वागण्या बोलण्याच्या पद्धती शिकवाव्या लागतात. आईसाहेब, आता इथे संजूचा काय संबंध आहे? संबंध नाही, फरक आहे. यापुढे आमच्याशी बोलताना तुमच्या आईसाहेब आणि तुमची बायको याच्यामध्ये फरक आहे हे लक्षात ठेवणं मस्त आहे तुम्ही. या आता तुम्ही, झालंय आमचं बोलून. येतो. गुड मॉर्निंग संजू. गुड मॉर्निंग विभाताई. म्हणलं हाऊ डू यू डू? हा, मी मस्त मजेत. काल रात्री जशी होते ना तशीच फिट अँड फाईन आहे मी. आंबाबाई पावलीच म्हणायची. झोप बीप झाली ना हो तुमची व्यवस्थित? नाही म्हणजे काल तुमचा लईच मोठा प्रवास झाला ना, आणि त्यात तुमच्या गाडीचं टायर बी पंक्चर झालं म्हणून विचारलं. बाकी काही नाही. तुम्ही लई घाई गडबडीत आहे का? म्हणजे ऑफिसला निघाल्या का? हो, मी ऑफिसलाच निघाले आणि खरं म्हणजे मला ना उशीर झालाय. त्यामुळे मी करू का तुला थोड्या वेळाने फोन? पण विभाताई, तुम्हाला ते गाडी चालवताना फोनवर बिनवर बोलायची काही सवय नाही ना? असलं काय करू नका, कॉन्सन्ट्रेशन हलतंय आपलं. संजू, नाही तर विभाताई, माझ्या डोक्यात की नाही एकदम भारी आयडिया आहे बघा. मी काय म्हणते, तुम्ही गाडी बिडीच्या फंदातच पडू नका ना. तुम्ही सरळ सरळ टॅक्सीने जायचं बरं का तुमच्या कामाला. आणि मग कसं सगळं असं एकदम सेफ राहील ना हो. बरं, नाही वापरत. पण तुला खरं सांगू का संजू, माझं ऑफिस आहे ना अगदी वॉकिंग डिस्टन्स आहे. त्यामुळे मला टॅक्सी लागत नाही आणि मी गाडी काढत नाही. मी रोज चालतच जाते. खरं म्हणजे मी आत्ताही चालतेच आहे. मग नाही, तुम्ही चालताना बघा पुढं मागं गाड्या बघत जा. आणि विभाताई, काळजी घ्या. बरं, चालेल. हा, मी करू का तुला संध्याकाळी फोन? म्हणजे आपल्याला आरामात बोलता येईल. बाय बाय. कुणाचा फोन होता ग? अहो विभाताई, मीच केलतं त्यांना. बेबी मावशी, तुम्हाला माहिती त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झालता काल, ते पण हायवेवर. अगो बाई, तुला कोणी सांगितलं? अहो मीच फोन केलता त्यांना काल रात्री विचारपूस करायला. म्हणजे काल रात्री तू फोन केला होतास आणि आता सकाळी पण तिलाच फोन केलास?
अगं तू येडीबिडी झाली असता का संजू? हा असं 4-4 वेळेला कशाला फोन करते तिला? तिला डाऊट येईल ना. अहो बेबी मावशी पण माझीच चूक झाली की तुला पत्रिकेबद्दल बोलले तिच्या. अहो पण बेबी मावशी ऐका की माझं चुकलंय का हो? अगं संजू, मी काय ब्रह्मदेव आहे का की मी बोललेला एक पण एक शब्द खरा ठरेल? हा अगं शेवटी तो अंदाज असतो. पत्रिका काय दरवेळेस खरी ठरते असं नाही, खोटी पण ठरते. अगं शिकल्या सवरल्या लोकांना पावसाचे अंदाज बांधता येत नाहीत. मग माझं तर भविष्याच आहे ना, ते कसं काय खरं ठरेल? संजू नको ना ग तिला सारखा सारखा फोन करू. अगं ती हुशार आहे मुलगी, शार्प आहे बघ, लगेच कळेल तिला. आणि रणजितला जर हे कळलं ना, सुखासुखी राहा की. हा